नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. नवरात्रीत देवीची ओटी कशी भरावी? सर्व इच्छा होतील पूर्ण. चला तर मग पाहूया देवीची ओटी कशी भरावी. नवरात्रीत आपल्या कुलदेवीची तसंच घरात जी घट बसवतो त्यांची ओटी भरण्याची पद्धत असते. ओटी भरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. कुलदेवी कुलाचे रक्षण करणारी असते, तसेच दुर्गा देवी देखील आपलं रक्षण करणारी असते. म्हणून देवीची ओटी भरायची असते. याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात. एक ताटात साडी ठेवावी. आपल्या येथे परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असेल तर नऊवारी साडी ठेवावी. देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी, कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते. साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा. याऐवजी आपण लाल, केशरी, पिवळा, हिरवा, जांभळा असा रंग निवडू शकता. एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण, ज्याचा रंग देखील शुभ असावा, जसा लाल, सोनेरी किंवा इतर. तसंच संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोबऱ्याची वाटी ठेवावी. हळद, कुंकू, हलकुंड, हिरव्या बांगड्या, हार, गजरा, तांदूळ आणि खडीसाखर देखील असावी. अनेक लोक 5 वाण ठेवतात, ज्यात हलकुंड, सुपारी, खारीक, बदाम आणि श्रीफळ यांचा समावेश असतो. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. ओटीत पानाचा विडा ठेवणे देखील महत्त्वाचं आहे. याला तांबूल असं म्हणतात. यात सुपारी, तंबाखू नसावा. नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील. अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे. देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ वाहावेत. मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथेच अर्पण करायची असते. तसंच घराच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करावी किंवा एखाद्या सवाष्णीला पण देऊ शकता. तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे. यासोबतच गुरुजींना शिधा द्यावा. अशा प्रकारे आज आपण पाहिलं नवरात्रीत देवीची ओटी कशी भरावी. हे आज आपण पाहिलं आणि देवीची ओटी भरल्याने मिळेल इच्छित फळ. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.